देवराव भोंगळे. आपण आज या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. पूर्ण मैदान आपलं. मी आज या ठिकाणी विरोधी पक्षाने जो 293चा प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्ताव जो सादर केला त्याचा विरोध करण्याकरता या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी सत्ता पक्षाचा शेवटचा वक्ता, तो कृपया मला विरोधकांनी जो अंतिम आठवड्यामध्ये मुद्दे मांडले त्याचं खंडन करायला मला पूर्ण संधी द्यावी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींनी गेल्या 11 वर्षापासून या देशाचा विकास करण्याचा धडारा सुरू केला. या देशातला गरीब माणसाचा या देशाच्या विकासावर पहिला हक्क आहे आणि म्हणून या देशातला गोरगरीब दिनदुर्बल माणूस हा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता नरेंद्र मोदीजी काम करत आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हे आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम करत आहे. एक काळ असा होता की देशाच्या 29 राज्यामध्ये महाराष्ट्राची गणना कुठंच होत नव्हती, पण आज मात्र देशामध्ये महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र म्हणून गणल्या जात आहे. ज्या नरेंद्र मोदीजींनी 2047 मध्ये हा देश विकसित भारत स्वप्न हातामध्ये घेतलं, उराशी बाळगलाय, ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही आणि म्हणून 14 ते 19 मध्ये, 22 ते 24 मध्ये, आता पुन्हा 24 मध्ये या राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी काम करत आहे. खरं तर अध्यक्ष महोदय, आपण सुद्धा ऐकलं, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणापासून ऐकत आलो की काँग्रेसचे लोक जेव्हा जेव्हा त्यांना बोलायला संधी मिळायची ते आपल्या भाषणाची सुरुवात करायची की भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतकरी या देशाचा कणा आहे. पण दुर्दैवाने या 78 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काँग्रेस पक्षाने किंवा त्यांच्या सहकार्याने 60 वर्ष सत्ता उपभोगली, त्या काँग्रेसनी मात्र जो शेतकरी या देशाचा कणा होता त्या कणाला वाकवण्याचं आणि मोडण्याचं काम केलं. या देशातला जो शेतकरी 1 एकर शेती नांगरायसाठी 13.5 किलोमीटर शेतामध्ये आडवा उभा चालतो, एका दाण्याचे 1000 दाणे करतो, रक्ताचं काळं करतो आणि आज आपल्या या देशाचा एक जगाचा पोशिंदा म्हणून आमच्या सर्वांना अन्नधान्याची गरज पूर्ण करतो. पण हा शेतकरी मात्र गेल्या 11 वर्षापासून जेव्हा मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा पहिल्यांदा या शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आम्ही नरेंद्र मोदीजींना किसान सन्मान योजना आणली आणि यांच्या जोडीला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नमो किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम केलं. अध्यक्ष महोदय, आज विरोधी पक्ष या ठिकाणी पुतना मावशीचं प्रेम दाखवत आहे जसे काय हे शेतकऱ्यांचे कैवारी आहे, पण जेव्हा यांनी 60 वर्ष सत्ता उपभोगली तेव्हा यांना शेतकरी दिसला नाही. पण आज मात्र एक काळ असा होता की युरिया घ्यायसाठी, म्हणजे तो काळ आठवा की जेव्हा देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते तर या देशामध्ये युरिया घ्यायसाठी शेतकऱ्याला रात्र रात्र त्या कृषी केंद्राच्या बाहेर उभं राहावं लागत होतं आणि 400 रुपयाची बॅग 1200 रुपयाला घ्यावं लागत होती. परंतु या देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी आणि पण आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम केलं. या देशामध्ये आपण सिंचनाच्या योजना आणल्या. खरं तर आमच्या शेतकऱ्याला काय पाहिजे? चांगले रस्ते पाहिजे, म्हणजे आमच्या शेतकऱ्याला पांधन शेतापर्यंत आजरी पांधन रस्ता द्यावं. पण या राज्यामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांना पांधन रस्ते करता आले नाही. पण आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्री पांधन योजनेसोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी काम हातामध्ये घेतलं. पोखरा योजना आहे, मुख्यमंत्री कृषी समृद्धी योजना आहे, यासोबतच कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एवढंच नव्हे तर या महाराष्ट्रातला दुष्काळ मिटावा याकरता नदीजोड प्रकल्पासारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी हातामध्ये घेतला आणि याला सोबत म्हणजे जलस्वराज्य टप्पा 2च्या माध्यमातून पाणी अळवा, पाणी जिरवा आणि शेतीमध्ये जर मातीमध्ये पाणी जिरलं तर निश्चितच आमचा शेतकरी मोठा होऊ शकतो. आज आपण बघितलं की यावर्षी आसमानी संकट आलं, मोठा प्रचंड पाऊस पडला, म्हणजे जो पाऊस मे महिन्यात सुरू झाला नोव्हेंबर पण सुरू राहिला आणि या महाराष्ट्रामधला शेतकरी मात्र होरपळून निघाला. पण आमचा जो शेतकरी जो त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त झाला होता त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभं राहिलं आणि 31,628 कोटी रुपयाचं भरीव पॅकेज हे या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं. आणि फक्त जाहीरच केलं नाही तर दिवाळीच्या दिवसामध्ये त्या शेतकरी दिवाळी ही काळी होऊ नये त्याचा सुद्धा जीवनामध्ये प्रकाश पडला पाहिजे यासाठी पैसा पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं. निकष बदलवले, एनडीआरच्या धर्तीचे निकष बदलवले. मला सांगा तर आपला आनंद होईल की माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये कोरपण आणि गोंडपिंपरी तालुका होता ज्या ठिकाणी 65 मिलीमीटर पाऊस नव्हता पडला, पण निकष बदलून सुद्धा माझ्या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आपल्या सरकारच्या माध्यमातून 28 कोटी रुपये आपण मंजूर केले. खरं तर आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे, उद्योगासाठी आम्ही रेड कार्पेट टाकलाय. खरं तर देशामधलं उद्योगासाठी सर्वात पोषक राज्य कोणतं असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. आणि म्हणून जो गडचिरोली जिल्हा ज्या आमच्या राज्याची सुरुवात आम्ही गडचिरोलीपासून गडिंग्लजपर्यंत करायचो तो आमचा गडचिरोली जिल्हा एकेकाळी नक्षलवादामध्ये भरकटलेला होता.
पण त्या गडचिरोली जिल्ह्याचं नक्षलवादाचा बिमोड करून त्या गडचिरोलीची एक नवी ओळख स्टील सिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी करत आहे. आणि यासोबतच गडचिरोलीला लागून माझा मतदारसंघाचा गोंडपिंपरी तालुका आहे. या ठिकाणी गोंडपिंपरीमध्ये पहिला उद्योग आमच्या सरकारने मंजूर केला. मी आपल्या माध्यम सरकारला विनंती करतो की गडचिरोली सोबतच गोंडपिंपरीची जी नवीन MIDC आहे, ज्या ठिकाणी 24 हेक्टर जागा आम्ही घेतोय, एक नवीन MIDC प्रस्तावित करून त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजे, ही सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, कारखान्याच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आपल्या राज्यात सुरू आहे की या 5 वर्षामध्ये 70 लाख कोटीची गुंतवणूक करणार आहोत आणि साधारणतः 50 लाख लोकांना रोजगार देणार आहोत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यातल्या बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. परंतु या ठिकाणी विरोधी पक्ष मात्र फक्त विरोधाला विरोध करायचं. महाराष्ट्रातल्या 22 कोटी जनतेने त्यांना नाकारलाय, त्यांना विरोधी बाकर बसण्याची क्षमता सुद्धा दिली नाही, तरी परंतु सरकारवर खोटे नातं आरोप करण्याचं काम या ठिकाणचे विरोधी पक्ष करत आहे. आज या पूर्ण राज्यामध्ये मेट्रोचं जाळं विणलं जात आहे, मोठे मोठे शहर मेट्रोची जोडल्या जात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की नागपूरवरून चंद्रपूर 150 किलोमीटर आहे, नागपूरवरून चंद्रपूरमध्ये मेट्रो सुद्धा जोडली पाहिजे, ही आपल्याला माझी विनंती आहे. आणि दुसरी विनंती की चंद्रपूरमध्ये जगप्रसिद्ध ताडोबा आहे, ताडोब्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक आमच्याकडे येतात. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या चंद्रपूरवरनं मुंबई किंवा पुण्याला जाणारी एक स्पेशल ट्रेन नाही. माझी आपल्या माध्यम सरकारला विनंती आहे की चंद्रपूरवरनं मुंबई नागपूर करता रोज आपण त्या ठिकाणी एक नवीन गाडी आम्हाला उपलब्ध करून द्यावी, ही मी सरकारच्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही काय म्हणतो की भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही. एक काळ आठवा की जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गरीब माणसाला स्वतःचं डोकं झाकायसाठी घरं मिळत नव्हते. मोठ्या मोठ्या गावामध्ये, मी घुगुस गावचा सरपंच होतो अध्यक्ष महोदय, त्याची लोकसंख्या 50,000 होती. 2000 साली जेव्हा मी सरपंच होतो तेव्हा आम्हाला फक्त 5 घरकुल मिळायचे. पण आज या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही मागच्या या वर्षामध्ये 30 लाख लोकांना स्वतःचं हक्काचं घर देण्याचं काम आम्ही केलं आणि 30 लाख लोकांना घर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी घेतलं. एवढंच नव्हे तर गरिबांना सुद्धा या देशामध्ये राहायचा अधिकार आहे, त्यांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 22,000 या योजनेमध्ये घेऊन 5 लाखापर्यंतचा खर्च मोफत करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. खरं तर महसूल विभाग हा सरकारचं प्रतिबिंब दिसणारा एक विभाग आहे आणि निश्चितच आमचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय करतात. 12 कोटी जनतेला याचा लाभ होत आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून जे लोक स्वतःच्या पट्ट्याची वाट पाहत होते, गरीब लोक झोपडीत राहत होते पण त्याला पट्टा मिळत नव्हता, त्याला पट्ट्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सरकारच्या माध्यमातून गरीबापर्यंत पट्टे पोहोचवण्याचं काम करतो. लाडक्या बहिणीबद्दल वारंवार विरोधक बोलतात. खरं तर आपण पाहतो की महिला सक्षम झाल्या पाहिजे यासाठी बचत गटाची निर्मिती झाली. पण काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बचत गटाची काय अवस्था होती की बचत गट म्हणजे एक सावकार, एक नवीन सावकार निर्माण करण्याचं काम काँग्रेसच्या लोकांनी करायचं. 10 महिला एकत्र यायचं, आपसातच पैसे काढायचे आणि एकमेकांनी व्याजाने पैसे द्यायचे, एवढंच काम फक्त बचत गटाच्या माध्यमातून होत होतं. परंतु आज नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच्या माध्यमातून बचत गटांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत. आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन तिला सुद्धा तिचा संसार चांगला चालता पाहिजे, तिचे मुलंबाळ चांगले राहिले पाहिजे, यासाठी सरकारच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करतो. एवढंच नव्हे तर दिव्यांगाचे 2500 रुपये केले. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली आणि आमच्या राज्यातला जो ओबीसी समाज होता त्या ओबीसी बांधवांसाठी या राज्यामध्ये 65 वसतिगृह तयार करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. बंधू अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी माझ्या राजुरा मतदारसंघातले काही प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो की माझा राजुरा मतदारसंघ शेवटचा टोक आहे, महाराष्ट्रातलं शेवटचं टोक आणि तेलंगणा आणि आंध्र लागून असलेले आमचे मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे 1000 किलोमीटर रस्ते आहे, पण या ठिकाणी साधारणतः 500 किलोमीटर रस्ते हे अत्यंत खराब आहे. आम्ही शासनाला हॅमच्या माध्यमातून, नाबार्डच्या माध्यमातून, एडीबीच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव सादर केला. अध्यक्ष मध्ये फक्त 2-3 मिनिटं फक्त मला मतदारसंघाचे मुद्दे मांडायचे प्लीज. फक्त मला या ठिकाणी रस्ते मंजूर करून द्यावे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या मालकीचे 2000 किलोमीटर रस्ते आहे आणि एवढा पैसा आम्ही देऊ शकत नाही, तर या रस्त्याला सुद्धा दर्जोन्नती द्यावी ही माझी आपल्याला विनंती आहे. राजुरा शहरात एक तलाव आहे, त्या तलावाचं सौंदर्यीकरण केलं पाहिजे. आमच्या भागामध्ये राजुरा आणि कोरपणा भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन करतो, या कापसावर आधारित एक टेक्सटाईल पार्क या राजुरा आणि कोरपणामध्ये द्यावी ही माझी आपल्याला विनंती आहे. गोंडपिंपरीमध्ये MIDC नवीन उद्योग द्यायला पाहिजे. यासोबतच जिवती तालुका 100 वर्षापासून वनपट्ट्याचा प्रश्न होता. आपल्या सरकारने 8600 हेक्टर जमीन ही वनाच्या बाहेर काढून दिली आणि लवकरात लवकर दुसरा टप्पा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी करून द्यावा ही आपल्याला विनंती करतो. परवाच आमच्या महसूल मंत्र्यांनी हैदराबाद इनामे रद्द करण्याचा निर्णय आणला. या निर्णयाच्या माध्यमातून राजुऱ्यामधील जे
वर्ग 2चे जे लाभार्थी होते त्यांची आता वर्ग 1 जमिनी मोफत होणार आहे. माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये राजुरा असेल, गच्चांदूर असेल, कोरपणा असेल, जिवती असेल, या ठिकाणी नवीन पाण्याच्या योजना सरकारने मंजूर करावा. गच्चांदूरमध्ये नवीन बस स्टॉप मंजूर करावं. माझ्याकडे शेवटचे 2 मिनिटं अध्यक्ष महोदय. आमच्या भागामध्ये काही उद्योग आहे, उद्योगाचं आम्ही स्वागत करतो, पण उद्योगांनी प्रदूषण कमी करून खराब रस्ते चांगले करून दिले पाहिजे, चांगल्या आरोग्याच्या सुविधा करून दिल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रदूषणाच्या माध्यमातून जे नुकसान होते ते नुकसान भरपाई सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उद्योगांनी द्यावी, ही माझी आपल्याला विनंती आहे. जिवती एक शेवटचा तालुका आहे, त्या ठिकाणी नवीन कोर्ट आवश्यक आहे. MIDC मध्ये नवीन जमीन घेणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर आमचा शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये वर्धा नदी आहे, वैनगंगा नदी आहे आणि पैनगंगा नदी आहे. या तीनही नद्यावर जर आम्ही बॅरेज बांधले तर निश्चितच राजुरा, कोरपणा आणि गोंडपिंपरी या भागामध्ये सिंचनाचा सुविधा उपलब्ध होणार आहे. आणि जिवती जो शेवटचा तालुका आहे, केंद्र सरकारने ज्याला आकांक्षित तालुका म्हटलाय, त्या जिवती तालुक्यामध्ये नदी नाले नाही. जर त्या ठिकाणी आपण वनजमिनीचे प्रश्न सोडवून जर त्या ठिकाणी आम्हाला तलाव निर्माण करून दिले तर निश्चितच त्या जिवतीतील शेतकऱ्यांना सुद्धा चांगली सिंचनाची सोय मिळणार आहे. हे प्रश्न मी आपल्या माध्यम सरकारपर्यंत पोहोचवतो. आणि विरोधकांनी जो अंतिम आठवड्याच्या माध्यमातून सरकारवर टीका करण्याचा जो प्रस्ताव आणला त्याचा मी या ठिकाणी विरोध करतो. आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि राजुरा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.